टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे राहत असलेल्या मातोश्रीच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा बॅनर वॉर रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी सध्या मातोश्रीच्या अंगणात आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता। इथे जो पूल आहे त्या पुलावरती आपण पाहतोय की एक निनावी बॅनर लागलेला आहे। कुठल्याही पक्षाचा सिम्बॉल त्यावर नाही आहे, मात्र त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं, विसरलात की काय? सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उभाटानेच केला मराठीचा घात, असा आशय जो आहे तो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे। आणि अज्ञातांकडून लावलेल्या या बॅनरवर कुठल्याही पक्षाचा उल्लेख नाही आहे आणि अशी सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं, विसरलं की काय? सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, असा आशय जो आहे तो सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरतोय। सोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रोजी स्वीकारलेल्या डॉक्टर मशिलकर समितीचा अहवालाचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा फोटोही या बॅनरवरती लावण्यात आलेला आहे। त्यांनी केलेलं जे ट्विट आहे ते सुद्धा या बॅनरवर आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधूंची पहिल्यांदाच एकत्र सभा होते आणि याचेही बॅनर सध्या मुंबईच्या मातोश्री परिसरामध्ये झळकत आहेत। आपण पाहतोय की आवाज मराठीचा जो बॅनर आहे तो सदा परब यांच्याकडून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कुणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे। वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या, आम्ही वाट पाहतोय, असा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंचे एकीकडे मातोश्री परिसरामध्ये सर्व मराठी बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात येतं, तर दुसरीकडे याच मातोश्री परिसरामध्ये निनावी बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, ज्यात त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं अशा आशयाचे बॅनर लागलेत आणि सत्य बाहेर आलं, घशात गेले दात, उभाटानच केला मराठीचा घात, असं म्हणत हे सगळे निनावी बॅनर या संपूर्ण परिसरामध्ये बँड्रा मातोश्रीच्या लावण्यात आलेले आहेत। आणि कुठेतरी ठाकरेंना डिवचण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का, अशी चर्चासुद्धा या निमित्तानं सुरू झाली आहे। पण आपण पाहतोय की 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आहे आणि यावरून आता आणखी जास्त राजकारण तापणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।